नमस्कार मित्रांनो, तो वापस एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनल मध्ये. आज आहे आपल्या ऍडव्हान्स एक्सेल सिरीजचा डे 6, ज्यामध्ये आज आपण ऍडव्हान्सचे काही अजून ऑप्शन्स पाहणार आहोत. तर जो नेक्स्ट ग्रुप जो आहे तो आहे आपला स्टाईल ग्रुप. जसे की आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं होतं की आपण नंबरिंग ग्रुप, अलाइनमेंट, फॉन्ट, क्लिपबोर्ड पाहिलं होतं. तो नेक्स्ट जो ग्रुप आहे तो आहे आपला स्टाईलचा. तर स्टाईल्स मध्ये पहिला ऑप्शन आहे आपला कंडिशनल फॉर्मॅटिंग. आता नेमानुसारच तुम्हाला समजलं असेल कंडिशनल फॉर्मॅटिंग काय आहे. तर कंडिशन यानी जी तुमची कंडिशन असेल त्या डिपेंडवर तुम्हाला फॉर्मॅटिंग करायची आहे. ओके, जसं एक्झाम्पल आपल्याला समजा हा डेटा दिलाय, यापैकी तुम्हाला सांगितलंय की 25च्या पुढच्या जे नंबर्स आहेत त्यांना तुम्हाला हायलाइट करायचं आहे, किंवा 25च्या ज्या खाली संख्या आहेत, छोट्या संख्या आहेत, त्यांना हायलाइट करायचं आहे. आणि जर आपण एक एक मॅन्युअली जर करत बसलो या ठिकाणी तर खूप सारा टाइम लागतो हायलाइट करण्यासाठी. त्यामुळे आपण काय करणार, यूज करणार कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्यासाठी सिंपल तुम्हाला डेटाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये फर्स्ट ऑप्शन आहे हायलाइट सेल रूल्स. इथे जायचंय तुम्हाला. देन त्यामध्ये ग्रेटर दॅन यानी त्यापेक्षा मोठी संख्या. जर तुम्हाला सांगितलं की मोठी संख्या हायलाइट करायची असेल तर ग्रेटर दॅन मध्ये जाऊन तुम्हाला जे संख्येपेक्षा मोठी संख्या पाहिजे, जसं मला 25च्या पुढे पाहिजे, मी 25 टाईप केलं तर पाहू शकतो 25च्या पुढे जेवढ्या काही संख्या असतील त्यांना तो हायलाइट करेल. पुढे तुम्हाला कलरचा ऑप्शन आहे या ठिकाणी. इथे जाऊन तुम्हाला जर कलर चेंजेस करायचा असेल या ठिकाणी, तिथून जाऊन तुम्ही त्याचा कलर पण चेंज करू शकता. ओके, तसंच जर तुम्हाला लहान संख्या, तर ह्यामध्ये तुम्हाला लेस दॅनचा ऑप्शन आहे, तुम्ही लहान संख्या हायलाइट करू शकता. देन त्यानंतर बिटवीन यानी दोन्हीच्या मधली संख्या, जसं की समजा मला पाहिजे 25 पासून ते 35च्या दरम्यान ज्या संख्या असतील त्यांना हायलाइट करायचं. तर पाहू शकता फक्त दोन संख्या आहेत त्यांना त्यांनी हायलाइट केलेलं आहे. ओके, बिटवीन यानी दोन्हीच्या मधली संख्या तुम्ही हायलाइट करू शकता. देन त्यानंतर तसंच तुम्हाला इक्वल टू यानी ज्या की सेम संख्या असतील, किंवा टेक्स्टचा ऑप्शन या ठिकाणी, जर तुमच्याकडे टेक्स्ट कोणता हायलाइट करायचा टेक्स्ट तुम्ही करू शकता. देन त्यानंतर तुम्हाला डेट असेल, डेट तुम्हाला हायलाइट करायची असेल. डुप्लिकेट व्हॅल्यू यानी सेम व्हॅल्यू तुम्हाला, डुप्लिकेट व्हॅल्यू असेल ती तुम्हाला हायलाइट करायची असेल ती तुम्ही करू शकता. ओके, किंवा याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन मिळतं बा, मोर रूल्स मध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अलग फॉर्मॅटिंगचे ऑप्शन मिळतात. फॉर्मॅट ओनली सेल्स द कंटेंट यानी तुम्ही जे काही तुम्हाला हायलाइट करायचे तुम्ही डायरेक्टली इथे टाइप पण करू शकता, सिलेक्शन पण करू शकता. आणि तुम्हाला ब्लँक सेल हायलाइट करायचे असतील, एरर हायलाइट करायचे त्या ठिकाणी, स्पेसिफाईड टेक्स्ट असेल ते तुम्ही सिलेक्ट करून त्या ठिकाणी हायलाइट करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला टॉप बॉटम रूल्स यानी ज्या काही टॉप 10 व्हॅल्यूज तुम्हाला हायलाइट करायचे असतील डेटा मधल्या, तर तुम्ही ते पण करू शकता. टॉप 10 सगळ्यात मोठे आयटम्स असतील त्यांना तुम्हाला हायलाइट करायचं आहे, किंवा सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू असतील त्या तुम्हाला हायलाइट करायच्या असतील, हे पण तुम्ही या ठिकाणी हायलाइटेशन करू शकता. या ठिकाणी ऍव्हरेज असेल, या ठिकाणी बिलो ऍव्हरेज असेल, हे तुम्ही हायलाइटेशन करू शकता. देन डेटा बार्सचा ऑप्शन आहे. डेटा बार्स मध्ये सिंपल तुम्ही दाखवू शकता की तुमची जे व्हॅल्यू आहे या ठिकाणी ती किती जास्त कमी आहे. जसं की समजा मी डेटा बार्स अप्लाय केले तर पाहू शकता ह्यामध्ये जे संख्या कमी आहे तिथे तुमचा बार जो आहे तो कमी आहे. जे तुमची जास्त व्हॅल्यू आहे तिथे डेटा बार्स या ठिकाणी जास्त प्रमाण दिसतंय. ओके, तसंच तुम्ही बार्स अप्लाय यूज करू शकता. त्यानंतर कलर सेल्सचं ऑप्शन आहे या ठिकाणी. सिंपल याचा ऑप्शन यूज करतो आपण. जसं एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये की ज्या संख्या सेम आहेत किंवा त्याच्यापेक्षा कमी आहेत, थोड्या जास्त आहेत, जवळपास आहेत, त्यांचा कलर पहा तुम्ही की सेम दिसतं. जसं की 25 आहे, यांचा कलर सेम आहे. 58-52 फक्त थोडासा नॉर्मल कलर चेंजेस आहे याच्यामध्ये. ओके, तर हे तुम्हाला कलर सेल्सचं ऑप्शन मध्ये दिसेल. त्यानंतर आयकॉनिक सेट्स, जसं की आपण डाटा बार्स अप्लाय केले तसं तुम्ही आयकॉन्स अप्लाय करू शकता. सिलेक्शन करायचं आहे, आयकॉन्स मध्ये जायचं आहे, तुम्हाला जे पण आयकॉन्स पाहिजे या ठिकाणी ते तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू जास्त आहे पाहू शकता तिथे तुमचं नेटवर्क मनी जास्त दिसेल, जिथे व्हॅल्यू कमी आहे तिथे तुम्हाला कमी दिसणार आहे. ओके, तर ही आहे आपली कंडिशनल फॉर्मॅटिंग, ज्यामध्ये आपण कंडिशन अनुसार फॉर्मॅटिंग करू शकतो. देन त्यानंतर फॉर्मॅट ॲज टेबल. फॉर्मॅट ॲज टेबलचा ऑप्शन आहे सिंपल डेटाला टेबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. डेटाला तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता कंट्रोल ए ने. फॉर्मॅट ॲज टेबल मध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला कोणते पण टेबलची स्टाईल त्या ठिकाणी अप्लाय करून घ्यायची आहे. देन ओके. आता ह्याचा यूज काय आहे की टेबल आणि फॉर्मॅटचा. जसं आपण आता इथे काल काही फॉर्म्युलेज लावले, जसं टोटल, ऍव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम. पण आता सेम समजा मला अजून काही ऍडिशनल करायचं, एखादा विद्यार्थी ऍड करायचा असेल मार्कशीट मध्ये आपल्या, तर मला पुढे फॉर्म्युला लावायची गरज नाही. डायरेक्टली समजा त्यांचे नेम्स वगैरे जर ऍड करत गेलो या ठिकाणी, जसं की पहा मी तर नेम ऍड केलं राजेशचं. आता पुढे जर मी ऑटोमॅटिक जर माझे सब्जेक्ट टाकत गेलो
तर हे पहा, पुढे ऑटोमॅटिक त्यांनी काय केलं, त्यांची टोटल्स काढली, ऍव्हरेज काढली, मिनिमम मॅक्झिमम काउंट हे सगळं ऑल ठिकाणी तो काढत जाईल. यानी तो जो फील आहे फ्लॅश फीलचा यूज डायरेक्टली इथे करत राहणार आहे आपल्या टेबलमध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला टेबल रिमूव्ह करायचं असेल, आता खूप जण काय करतात की टेबल डायरेक्ट सिलेक्ट करून डिलीट करतात. तर ह्या प्रकारे टेबल डिलीट होत नाही. तर ह्याला काय करायचं, सगळ्यात पहिले तर डिझाईन टॅब मध्ये जायचंय, इथं जाऊन कन्वर्ट टू रेंज वर क्लिक करायचंय आपल्याला, देन ओके करायचंय. आणि देन हे झाल्यानंतर इथंच आपल्याला होम मध्ये क्लिअरचं ऑप्शन आहे, क्लिअर मध्ये जाऊन क्लिअर फॉर्मॅट वर क्लिक करायचं आहे. ओके. तर ह्या प्रकारे जो टेबल आहे आपला त्यामधला पूर्ण डिलीट होऊन जाईल. ओके. तो क्लिअर फॉर्मॅट्स डेटा क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याला सेल स्टाईल. सेल स्टाईल मध्ये तुम्हाला अलग अलग स्टाईल्स दिल्यात, जसं की तुम्हाला सांगायचं की कोणत्या सेल मध्ये काय केलंय तुम्ही. समजा की मला या सेल मध्ये कॅल्क्युलेशन केलेलं दाखवायचं, तर इथं क्लिक करून आपण सेल्स मध्ये इथे तुम्हाला कॅल्क्युलेशनचा एक ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही सांगू शकता की ह्या सेल मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. किंवा समजा सांगायचं मला एखादी यापैकी स्टुडंट एखादा बॅड आहे, तर तुम्ही सिलेक्ट करून या ठिकाणी सेल्स मध्ये जाऊन याला बॅड देऊ शकता, गुड आहे तर गुड देऊ शकता. ओके. असे तुम्हाला अलग अलग या ठिकाणी सेल्सचे स्टाईल दिलेले आहेत. जसं की तुम्हाला दाखवायचं की ही आपली हेडिंग आहे, त्याला सिलेक्ट करून तुम्ही जस्ट हेडिंग वर क्लिक केलं तरी हेडिंग अप्लाय होऊन जाईल आपली. ओके. तर ही आपली सेल्स स्टाईल आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप जो आहे तो आहे आपला सेल. सेल मध्ये पहिला ऑप्शन आहे तुम्हाला इन्सर्ट. इन्सर्ट मध्ये जसं तुम्हाला कॉलम इन्सर्ट करायचा आहे, रो इन्सर्ट करायचा आहे किंवा सेल्स इन्सर्ट करायचा आहे, त्यासाठी यूज केलं जातं. जसं तुम्हाला जिथं कॉलम पाहिजे तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इन्सर्ट मध्ये जाऊन इन्सर्ट सेल वर क्लिक करायचं आहे. दिसतं या ठिकाणी इन्सर्ट शीट कॉलम, याने तुमचा जो काही कॉलम आहे या ठिकाणी इन्सर्ट होऊन जाईल. सेम तसं तुम्हाला रो करायचं आहे, सिलेक्ट करून तुम्ही इन्सर्ट शीट रो ऍडिशनल करू शकता. ओके. सेम डिलीट करण्यासाठी ऑप्शन आहे, सिलेक्ट करायचं इथे जाऊन डिलीट शीट कॉलम, किंवा शॉर्टकट की आहे आपल्यासाठी सगळ्यांना, कंट्रोल प्लस ने तुम्ही इन्सर्ट करू शकता, कंट्रोल मायनस ने डिलीट करू शकता. ओके. सेम रो साठी पण आहे, रो सिलेक्ट करून कंट्रोल प्लस ने तुम्ही ऍडिशन करू शकता, कंट्रोल मायनस ने डिलीट करू शकता. ठीक आहे. देन त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फॉर्मॅट. फॉर्मॅट मध्ये पहिला ऑप्शन आपल्याला रो हाईट. आपल्याला रोची हाईट वाढवायची आहे. आता नॉर्मली आपण त्याला माऊसने पण इथं इन्क्रीज करू शकतो, बट तुम्ही पाहू शकता की त्यावरती काय दिलंय आपल्याला, हाईट लिहून आलेली आहे. जर मला इथं प्रॉपरली जर हाईट टाईप करायची असेल तर आपण फॉर्मॅट मध्ये जाऊन रो हाईटचा यूज करणार. रो हाईट मध्ये तुम्हाला जी या ठिकाणी हाईट पाहिजे तुम्ही त्यामध्ये टाईप करा. 35.2 पाहिजे तर 35.2 प्रॉपरली आपली हाईट त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे. देन त्यानंतर ऍट अ फिट रो हाईट, यानी जो कंटेंट आहे आपला त्या हिशोबाने आपली ऍट अ फिट रो हाईट होऊन जाईल. क्लिक केलं, जो आपला कंटेंट आहे त्या हिशोबाने ऑटोमॅटिकली तो ऍडजस्ट करून घेईल. सेम कॉलम साठी पण आहे, कॉलमला सिलेक्ट करून तुम्ही कॉलम विड्थ मध्ये जायचंय. कॉलम विड्थ मध्ये तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे, सॉरी विड्थ पाहिजे तेवढी टाईप करायची आहे, एंटर, तर तेवढी आपली कॉलमची विड्थ होऊन जाईल. किंवा सेम ऍट अ फिट कॉलम विड्थ, यानी जेवढा आपला कंटेंट आहे त्या हिशोबानेच तो तिला ऍडजस्ट करून घेणार आहे. ठीक आहे. देन त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला हाईड आणि अनहाईडचं ऑप्शन. जसं की आपल्याला काही कॉलम्स किंवा रोज हाईड करायचे असतील त्यासाठी तुम्ही ऑप्शन यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे कॉलम्स हाईड करायचे त्या ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचे आणि कॉलम्सला सिलेक्ट करायचंय, हाईड हाईड कॉलम्स क्लिक केलं तर आपले जे कॉलम्स आहेत ते पाहू शकता तुम्ही हाईड होऊन जातील. ठीक आहे. इथे वरती पाहू शकता तुम्हाला 2 लाईन्स दिलेल्या आहेत, तिथे तुम्हाला दिसेल की इथे आपण कॉलम्स हाईड केलेले आहेत. ठीक आहे. अनहाईड करायचंय वापस, त्याच्या साईडला 1-2 कॉलम सिलेक्ट करायचे, फॉर्मॅट मध्ये जायचं, हाईड अनहाईड मध्ये जाऊन अनहाईड कॉलम्स, तर वापस अनहाईड होऊन जातील. सेम रो साठी पण तुम्ही करू शकता. ओके. नेक्स्ट आहे रिमेम शीट. जी आपली शीट आहे, जर आपल्याकडे खूप साऱ्या मल्टिपल शीट्स असतील, आपण त्यावरती वर्क करतोय, तर आपल्याला त्यांना नेम पण द्यावा लागतो. जसं की शीट 1 आहे आपल्या, त्याच्यामध्ये मार्कशीट आहे, तर आपण ह्याला नेम देऊ शकतो मार्कशीट. तर तसं तुम्ही फॉर्मॅट मध्ये जायचंय, रिमेम शीट वर क्लिक करायचं आणि डायरेक्टली तुम्ही टाईप करू शकता मार्क शीट. ओके. त्या प्रकारे तुम्ही जर नेम दिलं तुम्हाला समजेल की तुमची मार्कशीट कोणत्या शीट मध्ये आहे, या ठिकाणी दिसेल तुम्हाला. देन त्यानंतर मूव और कॉपी. सेम टू सेम ह्याची आपल्याला कॉपी करायची असेल किंवा ह्याला मूव करून एकदम एंडिंगला न्यायचं असेल, त्यासाठी तुम्ही मूव टू कॉपी यूज करू शकता. जस्ट मूव टू कॉपी वर जायचं आहे. सेम याची कॉपी करायची असेल तर मूव टू सॉरी इथं आपल्याला क्रिएट अ कॉपीज ऑप्शन आहे, क्लिक करायचं आहे ओके. तर पाहू शकता आपल्या सेम टू सेम त्याची एक डुप्लिकेट
तयार झालेली. ओके, मूव्ह करण्यासाठी तुम्ही नॉर्मली इथे क्लिक करून याला साईडला ड्रॅग केलं तरी पण तो मूव्ह होऊन जातो. ओके, आणि रिमेम्बर करण्यासाठी पण तुम्ही डायरेक्टली याच्यावरती डबल क्लिक करून त्या ठिकाणी त्याला डायरेक्टली करू शकता. तर हेच आपल्याला शॉर्टकट कीज फास्ट मध्ये शिकायचं ऍडव्हान्स एक्सेल आहे तर. ठीक आहे, तर आतमध्ये जाऊन तुम्हाला करायची गरज नाहीये, डायरेक्टली तुम्ही डबल क्लिक करून पण त्याला यूज करू शकता. देन टॅप कलरचा ऑप्शन आहे सिंपल, याला कलर द्यायचा असेल तुम्हाला मार्कशीटला ते कलर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, देन नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याला त्यामध्ये प्रोटेक्ट शीट. आपल्याला आपल्या शीटला एक पासवर्ड द्यायचा असेल, प्रोटेक्ट करायचं असेल, त्यासाठी ऑप्शन आहे प्रोटेक्ट शीट वर क्लिक करायचंय. आता तुम्हाला जे जे ऑप्शन या ठिकाणी नाही झाले पाहिजे ते तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचंय. आता हे बघा, आपण एवढे मार्क्स टिक केलेत, बाकीचे आपण राहू देऊ आणि वरती आपल्याला एक पासवर्ड द्यायचा आहे 1 2 3 4. मी पासवर्ड दिला, ओके केलं, तोच पासवर्ड रिपीट करायचा आहे 1 2 3 4, देन ओके. तर पाहू शकता आता जर मी याच्यामध्ये टाईप करायला गेलो तर टाईप नाही होणार आहे, किंवा डिलीट करायला गेलं तर डिलीट नाही होणार आहे. आता वरती जे तुमचं तुम्हाला ऑप्शन एनेबल दिसतात तेच ऑप्शन आपण यूज करू शकतो, पण इन्सर्ट शीट, इन्सर्ट डिलीट हे नाही करू शकणार आपण. ठीक आहे, कारण की आपण त्यांना ऑप्शन टिक मार्क केलेले आहेत. जे आपण टिक मार्क केले नाही ते ऑप्शन आपल्याला इथे यूज करायला येतील. ठीक आहे, आणि वापस अनप्रोटेक्ट करायचंय, होम मध्ये जायचं, फॉर्मॅट मध्ये अनप्रोटेक्ट शीट, देन जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाइप करून एंटर करायचा. तर आपला जो पासवर्ड आहे तो इथे रिमूव्ह होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यांना आज समजलं असेल की आपण थोडासा जास्त पॉईंट घेतलाय, पण आता ह्याच्यामध्ये पुढे पण आपण ऍडव्हान्स लेवल काय घेणार आहोत, ज्यामध्ये आपण ॲटो सम्स वगैरे, क्लिअर फॉर्मॅटिंग असेल या ठिकाणी, गो टू स्पेशल असेल, त्यानंतर पीओ टेबल असेल या ठिकाणी. पीओ टेबलचा पण आपला पूर्ण व्हिडिओ येणार आहे, यामध्ये आपण बेसिक ते ऍडव्हान्स पूर्ण पीओ टेबल डेटा सॉर्टिंग ऑप्शन आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी. तर व्हिडिओज आपले येत राहणार आहे रेग्युलरली, पूर्ण ऍडव्हान्स एक्सेल आपण यामध्ये शिकणार आहोत. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.